आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये जो आज घटक पाहणार आहोत तो आहे इंग्रजी विषयातला घटक आहे मिसलेनियस आणि उपघटक आहे तो ॲडजेक्टिव्ह. आता मराठीमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह शिकलो बघा. शिकलोय ना? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मराठीमध्ये तुम्ही विशेषण बघितलेले आहे की नाही? विशेष नाम किंवा सर्वनामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला काय म्हणतात, किंवा अधिक माहिती देतो त्या शब्दाला काय म्हटलं जातं, तर ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, हा मुलगा खूप हुशार आहे. त्या मुलाबद्दल अधिक माहिती काय दिली? तर तो हुशार आहे असं म्हटलं आहे की नाही? म्हणजे त्या मुलाला विशेषण कोणतं लावलं? हुशार आहे की नाही? किंवा असं छान पिकलेला आंबा आहे तर तो कसा आहे? स्वीट. म्हणजे आंब्याबद्दल ते स्वीट काय झालं? विशेषण झालं आहे की नाही? एखादा माणूस आला आणि तो खूप हुशार आहे. एखादा व्यक्ती आपल्या शाळेमध्ये आला आणि तो खूप हुशार आहे तर त्याला काय म्हटलं जातं? क्लेव्हर. क्लेव्हर म्हणजे काय? हुशार. बरोबर आहे की नाही? क्लेव्हर म्हणजे हुशार. म्हणजे अशा पद्धतीनं त्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? विशेषण असं म्हणायचं. बरोबर की नाही? विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणायचं. मग त्याच्यात बरीचशी विशेषण येतात बघा. स्मॉल, टॉल, बिग, फॅट, थिन. म्हणजे जे काही नाम सर्वनाम यांच्याविषयी अधिक माहिती देतात त्या शब्दांना काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात. समजलं? तर ते विशेषण कुठल्या शब्दाला कुठलं लावायचं हे आपल्याला समजायला पाहिजे. आता आंबा आहे आणि आंब्याला आपण बिटर हे विशेषण लावलं, बरोबर आहे का रे? नाही. बिटर म्हणजे काय? बिटर कडू. आंब्याला कडू हे विशेषण लागेल का? नाही. तर त्या वस्तूप्रमाणे, त्या व्यक्तीप्रमाणे, त्या नामाप्रमाणे, सर्वनामाप्रमाणे आपल्याला ते विशेषण लावायचं आहे. समजलं? याच्यावरती प्रश्न कसे येतात बघा. पेज नंबर 141 141 काढलं. पहिला प्रश्न बघा. चित्र पाहून योग्य पर्याय निवडा. चित्र कशाचं आहे? हत्तीच आहे, इलिफंट आहे. आता ही इलिफंटला कोणतं विशेषण लागू होईल रे? बघा. स्मॉल, वीक, टायनी, बिग. कोणतं विशेषण येईल? इलिफंट कसा असतो? बिग. आहे की नाही? इलिफंट कसा असतो? बिग. म्हणून पर्याय नंबर 4 बिग. दुसरा बघा. फिल इन द बँक विथ करेक्ट वर्ड. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा. कोकोनट ट्री इज व्हेरी. कोकोनट ट्री म्हणजे काय रे? कोकोनट, नारळाचं झाड. नारळाच्या झाडाला कोणतं विशेषण आहे? टॉल. व्हेरी टॉल. टॉल म्हणजे उंच. बघा. टॉल, फाईन, स्मूथ, हॉट. टॉल. कोकोनट ट्री इज व्हेरी टॉल. पुढं बघा. फाइंड ऑड मॅन आउट. गटात न बसणारा किंवा विसंगत पद ओळखा. बघा. नीट लक्ष देऊन बघायचं, कोणतं जुळत नाहीये. पिग, डर्टी. बरोबर आहे का रे? पिग म्हणजे डुक्कर. डुक्कर कसं असतं? घाणेरडं असतं की नाही? गटारासारखं होतं. म्हणून पिगला विशेषण कोणतं? डर्टी. टायगर, स्ट्रॉंग. बरोबर आहे. लायन, वीक. चूक. लायन सुद्धा स्ट्रॉंग आहे. वीक म्हणजे अशक्त किंवा हडकुळा. नाही, चुकीचं आहे. मंकी, ट्रिकी. ट्रिकी म्हणजे कसं? खट्याळ, खोडकर आहे की नाही? मग माकड असतं तसं आहे की नाही? क्षणात येतं, क्षणात दात विचकतं, आपल्याला काहीतरी खोडी करतं आहे की नाही? खट्याळ असते माकड.
म्हणजे कोणतं विशेषण विसंगत आहे? लायन वीक हे विशेषण चुकीचं आहे, म्हणजे पर्याय नंबर 3. पुढे बघा, खालील चित्रासाठी योग्य विशेषण निवडा. चित्रात काय आहे पहिलं सांगा मला? गवत आहे की नाही? गवताला ब्लॅक, येलो, ब्ल्यू, ग्रीन कोणतं विशेषण? ग्रीन. गवत कसं असतं? ग्रीन असतं. पुढे बघा, 5वा कोण गाणं म्हणते? हो का? बघा 5वा, चित्र पहा, योग्य पर्याय निवडा. चित्रामध्ये काय दिलंय? ग्लास. किती ग्लास आहे? 2. दोन्ही ग्लासामध्ये काय आहे? दोन्हीमध्ये पाणी? एकामध्ये पाणी भरलेलं आहे आणि एक रिकामा आहे. मग त्याच्यासाठी विशेषण कोणतं येईल? फुल, एम्प्टी, स्ट्रॉंग, वीक, हॉट, कोल्ड, बिग, स्मॉल. कोणतं येईल? फुल आणि एम्प्टी. कारण एक भरलेला आहे आणि एक रिकामा आहे. फुल म्हणजे भरलेला, एम्प्टी म्हणजे रिकामा. कोणतं विशेषण येईल? पर्याय नंबर 1 फुल अँड एम्प्टी. आता सरावासाठीचे प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 1 to 4. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट करेक्ट ॲडजेक्टिव्ह. चित्र पहा आणि चित्राला योग्य विशेषण निवडा. पहिलं चित्र कशाचं आहे रे? चहा. चहाला विशेषण काय येईल? कोल्ड, ड्रिंक, हॉट, बॅड. चहा कसा असतो? चहातून वाफा निघतात बघा, आहे की नाही? वाफा कशातून निघतात? मग गरम पदार्थातून. आता जो असा आवाज येतोय की नाही, तोच आवाज व्हिडिओत येतो, दुसरा कुठला नाही. जे तुमचं खसखुस 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 येते की नाही, तेच व्हिडिओत येते, काही नाही. तर टीला विशेषण कोणतं येणार? हॉट. पर्याय नंबर 3. दुसरा बघा, कशाचं चित्र आहे? ट्रक आहे, मोठा ट्रक आहे. त्याला विशेषण बघा, टॉल, हेवी, लाईट, स्मॉल. हेवी म्हणजे जड. तो ट्रक कसा आहे? जड वाहतूक करणारा आहे, म्हणजे हेवी. पर्याय नंबर 2. पुढे बघा, काय रे? पंखा आहे की नाही? पंखाला विशेषण बघा, बिग, क्लिअर, लाईट, टॉल. हा, बिग, क्लिअर, लाईट, टॉल. आता बिग म्हणजे मोठा, क्लिअर म्हणजे स्वच्छ, लाईट म्हणजे हलका आणि टॉल म्हणजे उंच. पंख कसा असतंय? हलका असतो एकदम, आहे की नाही? म्हणून पंखाला विशेषण कोणतं येणार आहे? लाईट. पुढचं बघा, कसला चित्र कशाचं आहे रे? बोरी. हा, बोरी नाही रे, उशी आहे. पिलो, उशी आहे, झोपताना घेतो ते आपण. मग बघा, सॉफ्ट, हार्ड, रफ, कोल्ड. उशी कशी घेतो आपण? झोपताना मऊ घेतो, आहे की नाही? म्हणजे सॉफ्ट. पर्याय नंबर 1. पुढं बघा, क्वेश्चन नंबर 5 to 8 साठी फाइंड ऑड पेअर ऑफ नेम अँड ॲडजेक्टिव्ह. नाम आणि विशेषणाची योग्य म्हणजे चुकीची जोडी निवडा. बघा, नीट लक्ष देऊन ऐकायचे. चुकीची जोडी कोणती असू शकते? 5वा बघा, बॉय, लॉंग, गर्ल, टॉल, मॅन, फॅट, वुमन, ओल्ड. बरोबर. बॉय, लॉंग. लॉंग म्हणजे लांब, आहे की नाही? बॉय, लॉंग ही जोडी चुकीची आहे. पुढं बघा, 6वा, पेपर, व्हाईट, स्काय, ब्ल्यू, टोमॅटो, रेड, हेअर, ग्रीन. हेअर म्हणजे काय? केस. केसाला कोणतं विशेषण पाहिजे? ब्लॅक. हेअर, ग्रीन चुकीचं आहे. पर्याय नंबर 4. 7वा बघा, फायर, हॉट, सन, कूल, मिरर, स्मूथ, ग्लास, क्लिअर. सन कसा असतो? हॉट. सूर्य कसा आहे? हॉट. मग इथं नाम आणि विशेषणाची चुकीची जोडी कोणती आहे? सन, कूल. 8वा बघा, ज्युसी, मँगो, क्रंची, कॅरट, टेस्टी, ॲपल, बिटर, बनाना. बिटर म्हणजे कडू. कुणी सुद्धा बंद करायचं.
मी सांगेन त्यानंच बंद करायचं. म्हणजे तुमचं लक्ष ह्याच्याकडं बंद करायसाठी जास्त शिकवते त्याच्याकडं नाही. बिटर बनाना म्हणजे बनाना सुद्धा स्वीट असतो आहे की नाही. बिटर म्हणजे कडू. बिटर बनाना हे नाम आणि विशेषणाची जोडी चुकीची आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 9 to 11 साठी फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ॲडजेक्टिव्ह. रिकाम्या जागी योग्य विशेषण लिहून वाक्य पूर्ण करा. 9 बघा. कविता इज अ डॅश डॅश गर्ल. स्मार्ट न्यू कोल्ड फुल. कविता इज अ स्मार्ट गर्ल. पर्याय नंबर 1. 10 बघा. अकबर वॉज डॅश डॅश किंग. बघा ब्राईट काइंड हेवी शॉर्ट. काइंड म्हणजे दयाळू. अकबर हा दयाळू राजा आहे. 11 अँड डॅश डॅश वुमन इज सिटिंग ऑन द रोड. वुमन कशी आहे? ओल्ड. लॉंग वन ओल्ड यंग. ओल्ड वुमन सिटिंग ऑन द रोड. आता इथं यंग पण येऊ शकतं, यंग वुमन. पण हे ओल्ड कशावरून बघितलं आपण? बघा मला सांगा. बघा इथं काय आहे? अँड इथं डॅश डॅश आहे. वुमन इज सिटिंग ऑन द रोड. आता इथं ओल्डच का लिहायचं? ओल्ड म्हणजे म्हातारी, यंग म्हणजे तरुण. मग इथं ओल्डच का लिहायचं सांगा? का लिहायचं? काल शिकवले. इथं आता ओल्डच का लिहायचं? ओल्ड वुमन का लिहायचं? वुमन इज सिटिंग ऑन द रोड म्हणजे यंग वुमन सुद्धा असू शकते का नाही? तरुण बाई पण असू शकते. मग इथं ओल्डच का सांगितलं तुम्ही? कारण की तो बोला विचार करा. धड्यात आहे म्हणून बोला. इथं ओल्ड लिहिण्यामागं अजून एक कारण आहे. काल झाले म्हणते मी तुम्हाला. काल झाले. काल मी शिकवलेलं काय शिकवलं काल? आर्टिकल शिकवले. ए अँड द. ए अँड आणि द. अँड कधी वापरतोय सांगितलेलं मी? ज्यावेळेस विशेषण ए ई आय ओ यू ने सुरू होणार असेल तर त्याच्या अगोदर अँड वापरतो. आता इथं ओल्ड यंग लिहिलं तरी अँड विशेषण अँड ॲडजेक्टिव्ह येणार का? सॉरी अँड आर्टिकल येणार का? नाही. म्हणून इथं ओल्ड येणार आहे. अँड ओल्ड वन. समजलं का? म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे. तिथं ओल्डच काय येणार? पुढं बघा. पुढचा प्रश्न. लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड ऑड ॲडजेक्टिव्ह आउट. म्हणजे चित्र पहा आणि चित्राशी न जुळणारं वेगळं विसंगत विशेषण ओळखा. चित्र कशाचं आहे? ॲपलचं आहे. बघा विशेषण ऐका. ज्युसी, टेस्टी, लकी, रेड. त्या ॲपलशी विशेषण नसणारं म्हणजे वेगळं. ज्युसी, टेस्टी, लकी, रेड. काय ना? लकी. म्हणजे ज्युसी म्हणजे कसं? रसदार. रेड म्हणजे लाल बुंद. टेस्टी म्हणजे चविष्ट. आता ॲपल लाल असतं, रसदार असतं, चविष्ट असतं. लकी असतं का? लकी म्हणजे काय? नशीबवान आहे का? नाही. म्हणून ॲपल या चित्राशी विसंगत विशेषण कोणतं? लकी. पर्याय नंबर 3. समजलं? तर अशा पद्धतीने हे इंग्रजीमधले विशेषण आहेत आणि ते आपल्याला प्रत्येक नामाला काय केलं पाहिजे? सर्वनामाला वापरता आले पाहिजेत. जसं आपण मराठीमध्ये वापरतो तसेच इंग्रजीमध्ये वापरायचे आहे. समजलं? काय अडचण आहे का या धड्यामध्ये? काही नाही समजलं तर व्हिडिओ पहा आणि उद्या हा घटक सोडवून आणायचं. कुंदन बंद कर. तर तू